कोल्हापूर महानगरपालिकेच्या नव्यानं तयार झालेल्या प्रभाग क्रमांक 20 बापूराम नगरमधील सामाजिक कार्यकर्ते शिवराज पाटील, विजयकुमार कांबळे यांचा कार्यकर्त्यांसह राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश आणि कार्यकर्ता मेळावा रविवारी सायंकाळी गोरक्षनाथ मंदिर प्रांगणात आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। सुरुवातीला सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार कांबळे यांनी कार्यकर्त्याला बळ देणाऱ्या आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याच्या उद्देशानं काँग्रेस प्रवेश करत असल्याचं सांगितलं। यावेळी शिवराज पाटील, विजयकुमार कांबळे, जयश्री कांबळे यांच्यासह शिवराज पाटील फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला। याप्रसंगी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला। त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस हे शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून पैसे मिळवण्यात व्यस्त आहेत, एक उपमुख्यमंत्री मुलाला जमीन मिळवून देण्यात व्यस्त आहे, तर दुसरे उपमुख्यमंत्री ठाकरेंची सेना फोडण्यात व्यस्त आहेत। राज्यातील 13 कोटी जनता या तिघांचं आमच्याकडे कधी लक्ष जाईल या प्रतीक्षेत आहे, अशी टीका केली। मुख्यमंत्र्यांचं लक्ष फक्त शक्तीपीठचा 86,000 कोटीचा रस्ता कधी करता येतो याच्यावर आहे। एका उपमुख्यमंत्र्यांचं लक्ष माझ्या पोरग्याला किती जमिनी मिळतील याच्याकडे आहे। दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांचं लक्ष मी शिवसेना कशी अजून फोडेल, मी अजून काय कमवेल याच्याकडे या ठिकाणी लक्ष आहे। आणि मग आम्ही जनता म्हणून विचार करतोय की ज्यांच्या हातामध्ये या राज्याची सूत्र गेलेले आहेत, जेणे मुख्यमंत्री पदावर बसलेले आहेत, उपमुख्यमंत्री पदावर बसलेले आहेत, आज महाराष्ट्रातली 13 कोटी जनता वाट बघते की या तिघांचं लक्ष आमच्यावर कधी येणार, या तिघांचं लक्ष या महाराष्ट्राच्या जनतेवर कधी येणार, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यावर कधी येणार, महाराष्ट्रातल्या मध्यमवर्गीयावर कधी येणार, या बेरोजगार तरुणांच्याकडे या तिघांचं लक्ष कधी जाणार आणि या राज्यातली महागाई कधी कमी होणार याकडे या महाराष्ट्रातली 13 कोटी जनता वाट बघते। केवळ सोशल मीडियावर रील्सच्या माध्यमातून तरुणांची माथी भडकवून सत्ता काबीज करणं हेच भाजपचं ध्येय आहे। जे स्वतःच्या ताकदीवर सत्ता मिळवू शकत नाहीत तेच इतरांची घरं फोडण्याचं काम करतायत, अशी घणाघाती टीका आमदार सतेज पाटील यांनी केली। तुमच्या घरामध्ये 2 भाऊ असतील आणि ते 2 भाऊ शेजारच्यानं भांडणं लावून या ठिकाणी वाद निर्माण केला तर तुम्हाला आवडेल का हो? तेच काम भाजपच्या लोकांनी या ठिकाणी केलं। पवार साहेबांचा पक्ष फोडला, अजित पवारांना बाजूला केलं, काँग्रेसमधले अशोक चव्हाण असतील अशी सगळी मंडळी घेण्याचं काम केलं। हे मी तुम्हाला का सांगतोय? ज्याची स्वतःची ताकद नसते तो दुसऱ्यांना फोडून या ठिकाणी पक्ष वाढवायचं काम करतो। भाजप या राज्यामध्ये स्वतःच्या ताकदीवर सत्तेवर येऊ शकत नाही। भाजपचा विचार या मातीशी जुळलेला नाही। भाजपचा विचार छत्रपती शिवाजी महाराजांचा नाही, छत्रपती शाहू महाराजांचा नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाही, महात्मा ज्योतिबा फुलेंचा नाही। राजकारणात चढ उतार येत असतात, मात्र कोण कुठं गेलं याचा विचार न करता खऱ्या शिलेदारांना घेऊन सर्वसामान्यांच्या हितासाठी लढत राहणार असल्याचं माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितलं। जी लोक गेली त्यांच्याबद्दल विचार करायचा नाही, खरे शिल्लेदार कोण थांबले असतील तर ते या सभेमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसतात। तेव्हा येणाऱ्या पुढच्या काळामध्ये त्यांच्या ताकदीवर आपल्याला अनेक निवडणुका या ठिकाणी पुढे घेऊन जायचे। कारण ज्या पद्धतीनं या राज्यातलं राजकारण चालू आहे, या कोल्हापूर जिल्ह्यातलं राजकारण चालू आहे, खऱ्या अर्थानं भेदभाव निर्माण करण्याचं राजकारण आपल्याला या ठिकाणी चालू आहे, हे देखील या ठिकाणी सांगावं लागेल। आणि मग एक चांगल्या विचाराचं राजकारण, एक विचार हा पुढे घेऊन जाण्याच्या नेतृत्वावर आपण या ठिकाणी विश्वास टाकून काम केलं पाहिजे। आणि हे काम आज खऱ्या अर्थाने शिवराजराव आणि विजय तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे, याचा सार्थ अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे। थेट पाईपलाईन योजनेसंदर्भात होणाऱ्या टीकेलाही माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी सडेतोड उत्तर दिलं। आणि मग काळंबवाडीपासून हे पाणी खऱ्या अर्थानं भुईखडीपर्यंत आणण्याचा हा प्रोजेक्ट होता, हे मला आपल्या सगळ्यांना सांगायचं। आणि मग साहेबांनी जो शब्द दिला तो शब्द देखील पूर्ण करायची जबाबदारी या ठिकाणी घेतली। अडचणी आल्या, तो प्रोजेक्ट कसा पूर्ण होऊ नये यासाठी सातत्यानं विरोधकांच्याकडनं प्रयत्न झाले आणि आदरणीय बंटी साहेबांनी ताकदीनं तो प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी घेतली। आता मला सगळ्यांना आपल्याला सांगायचं आहे की खऱ्या अर्थानं आपण जर विचार केला तर महापालिकेवर प्रशासक आहे का नाही आहे? प्रशासक म्हणजे शासनाची यंत्रणा आहे, बरोबर ना? म्हणजे प्रोजेक्ट कुठला आहे? काळंबवाडीपासून भुईखडीपर्यंत आणायचं, तिथून पुढे जबाबदारी कुणाची? महापालिकेची।
महापालिकेनं टाक्या बांधायच्या, महापालिकेनं डिस्ट्रीब्युशनचं काम करायचं, महापालिकेनं हे पाणी कुईकडीपासून उचलून प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम करायचं. मग जबाबदारी कुणाची होती? महापालिकेची होती. 5 वर्ष ह्याच्यावर प्रशासक आहे, 5 वर्ष शासकीय यंत्रणा ह्याच्यावर आहे. आज आपल्याला माहिती आहे या 5 वर्षामध्ये किंवा आता सरकार कुणाचं आहे? उलट्या बाजूचा आहे. मग खऱ्या अर्थाने जबाबदारी कुणाची होती हा देखील आपण विचार केला पाहिजे. शिवराज पाटील आणि विजयकुमार कांबळे यांनी लोकशाही बळकट करण्यासाठी आणि आमदार सतेज पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी आपण काँग्रेस पक्षात प्रवेश करत असल्याचं सांगितलं. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विलास आंबोळे, माजी नगरसेवक मधुकर रामाणे, मोरेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य आशिष पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी प्रभाग क्रमांक 20 मधील सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीनं आमदार सतेज पाटील यांचा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारक म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला माजी नगरसेवक राहुल माने, इंद्रजित बोंद्रे, राजू साबळे, नंदू पिसे, धीरज पाटील, दिलीप टिपुगडे, विश्वास गुरव, सुमन गुरव, भीमराव देसाई, केरबा जाधव, महादेव पाटील, राहुल माजगावकर, श्रीकांत पाटील, लखन चव्हाण, अभिजित देठे, यशवंत शिंदे, साहिल देसाई, विजय गुजर, अलका सनगर, नीता पाटील, राजू फुटाणे, धनंजय भोंगाळे, शिवराज दादा पाटील सोशल फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते.